आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न। श्री संत ज्ञानेश्वर प्रतिष्ठान तांबवा संचलित श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुलचे 2025-26 चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले। केज शहरात श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुल हे गेल्या 8 वर्षापासून सातत्यपूर्ण चालू आहे। श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुलचे संस्थापक सचिव दादासाहेब कराड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश स्कूल उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हबप ईश्वर मुंडे सर, शुभ आशीर्वाद हबप दीपक महाराज मेटे, कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट दिलीप करपे, विश्वासराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ योगिनीताई थोरात, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लक्ष्मीताई बोरा, उपसरपंच दिनकर चाटे, शाहीर तुकाराम ठोंबरे, डॉक्टर विवेकानंद डोईफोडे, विजेश बिक्कड, विजय शिंदे, पत्रकार वसंत सोनवणे, तात्या गवळी, माणिकराव डोईफोडे, बाबासाहेब मिसाळ, सुभाष तांदळे, संतोष सौरे, गणेश नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुल या शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थी कलाकारांना कला सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना ईश्वर मुंडे म्हणाले की संत ज्ञानेश्वर गुरुकुल या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून संस्थेचे सचिव दादासाहेब कराड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमाचे शिक्षण देण्याचे मोठे काम करत आहेत। ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश माध्यमाची शाळा चालू करून शेतकऱ्यांच्या मुलांना मोठी संधी दिली आहे। आता ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं। मराठी गाणे, भक्तिगीते यासह विविध गाण्यांवर बालकलाकारांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरतीताई कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती कविता हंगे मॅडम, श्रीमती मनीषा गिरी मॅडम, श्रीमती मनीषा धस मॅडम, अशोक नेहरकर, संतोष मिसाळ, बाळासाहेब चाळक, सचिन तांदळे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा गिरी मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार श्रीमती मनीषा मॅडम यांनी मानले। या कार्यक्रमास केज शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पालक व शाळेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।